आम्ही आयुष्यभर पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. मी माझा एक अनुभव सांगतोय आपल्या सर्वांना. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे पहाटे येऊन पांडुरंगाची पूजा करणारे मुख्यमंत्री आम्ही पुष्कळ पाहिले हो. पण आषाढी एकादशीच्या दिवशी 4 दिवस अगोदर पंढरपुरामध्ये येऊन वारकऱ्यांची सेवा करणारा हा माझ्या आयुष्यातला पहिला मुख्यमंत्री आहे. तुम्हाला मी परत एकदा सांगतो, मी मलंगडाचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये गेली अनेक वर्षापासून सक्रिय आहे. मलंगडाच्या कार्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतो, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये असा हा पहिला मुख्यमंत्री पाहिला की ज्यांनी मलंगडाच्या पायथ्याशी एका कार्यक्रमात येऊन घोषणा केली की मी मलंगड मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याच्यापेक्षा आणखी काय. अहो, त्या दिवशीची घटना आहे. मी बघितलं की रस्त्यामध्ये एका वाहनाचा अपघात झाला. गाडी थांबवून आपली स्वतःची गाडी देऊन त्या माणसाला दवाखान्यामध्ये पोहोचवणारा हा पहिला मुख्यमंत्री आम्ही पाहिलेला आहे. म्हणून जास्त काही बोलत नाही. आज जर मुल्ला मौलवी जर सर्व इस्लाम धर्माला आवाहन करीत असतील की तुम्ही हिंदू समर्थक असलेल्या पक्षांना मतदान करू नका, तर आमच्यासारख्या कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, व्याख्यात्यांनी, साधू संतांनी जर हिंदू धर्माच्या रक्षणार्थ जर लोकांना आवाहन केलं तर त्याच्यामध्ये गैर तरी काय. 500 वर्षानंतर या देशामध्ये प्रभू श्री रामचंद्र परत आले याचा आनंद व्हायच्या ऐवजी ज्यांना सुतक पडलेलं आहे, आम्ही त्यांचा विचार कशाला करायचा. गोमातेला आज आपण बघितलं की राज्यमाता म्हणून जेव्हा दर्जा दिला तर त्याचं स्वागत करायच्या ऐवजी त्याच्यावर सुद्धा ज्यांनी टीकास्त्र सोडलं, आम्ही त्यांचा विचार कशासाठी करायचा. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सुद्धा त्याचं स्वागत करायच्या ऐवजी, त्याचं कौतुक करायच्या ऐवजी जर चुकीचा विचार आपल्या भाषणातून मांडत असतील, आम्ही त्यांचा विचार कशासाठी करायचा. आणि म्हणून आम्ही काय केलंय हे लोकांसमोर सांगण्यापेक्षा जे केवळ फक्त आपल्या भाषणांमध्ये टीका करतात, आम्ही त्यांचा विचार कधीच करणार नाही.